Singapore government has thought for public people, so that's why they built the shade for us, and also will protect us from the rain and also heat stroke, because Singapore is actually near the equator. That's why the Singapore government has helped us with this. Throughout the year there is rain. That's why there's rain covers on the top of us. सिंगापूर गव्हर्नमेंट प्रत्येक माणसाच्या जीविताची काळजी घेत असतं आणि त्याप्रमाणे तिथे सर्व व्यवस्था ह्या लोकांच्या व हवामानाप्रमाणे केलेल्या असतात. हे विषुववृत्तावर असल्यामुळे इथे 12 महिने पाऊस असतो. कधी पाऊस पडण्याची शक्यता असते. तसेच इथे हवामान देखील दमट असते आणि त्यामुळे प्रत्येक रस्त्याच्या बाजूला जे फुटपाथ आहेत किंवा जे ओव्हरब्रिज आहेत त्याच्यावर शेड मारलेले असतात आणि आपण समोर पाहतात अशी शेड असतात जेणेकरून लोकांना पावसापासून संरक्षण मिळावं किंवा कडक उन्हापासून संरक्षण मिळावं याची या सरकारने काळजी घेतलेली असते. इथले रस्ते देखील इतके व्यवस्थित आणि रचना इथली रस्त्यांची चांगली आहे. प्रत्येक रस्त्याच्या मध्यभागी देखील इथे झाडी असते आणि सगळीकडे हिरवीगर्द झाडी असून इथे पादचारी लोकांना जर क्रॉस करायचं असेल किंवा जर एखाद्या चौकामध्ये क्रॉसिंग करायचं असेल तर त्यांच्यासाठी रस्त्याच्या कडेला एक बटन असते आणि ते बटन आपण प्रेस केलं की आपल्याला पायी जाणाऱ्या लोकांच्यासाठी सिग्नल लागतो आणि त्यामुळे आपल्याला पुढं तो सिग्नल लागल्यानंतर जाता येते जेणेकरून अपघात होणार नाहीत याची देखील काळजी या गव्हर्नमेंटने केलेली आहे. तर खूपच सुंदर असं इथली वाहतूक व्यवस्था आहे. सुरक्षाच्या दृष्टीनं अतिशय सुंदर असा हा देश आहे आणि इथे मुख्य म्हणजे पर्यावरणाची खूप काळजी घेतलेली आहे जेणेकरून इथे जरी हा देश लहान असला तरी जिकडे तिकडे जंगल मेंटेन केलेले आहेत, झाडी मेंटेन केलेली आहे आणि रस्त्यावर देखील ओव्हरब्रिज तसेच क्रॉसिंग आणि सगळीकडे सिग्नल्स. त्यामुळे पादचाऱ्यांना देखील कोणताही त्रास होत नाही. अपघात फार कमी होतात आणि त्यामुळे हा देश प्रगत देश आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आता आम्ही ह्या चौकाकडे चाललेलो आहोत आणि या चौकामध्ये एक महिला उभी आहे आणि तिला रस्ता क्रॉस करायचा आहे. तर तिच्या डाव्या बाजूला जो पोल आहे त्या पोलवर एक बटन असतं. ते बटन प्रेस केल्यानंतर पादचारी लोकांच्यासाठी समोर सिग्नल लागतो आणि समोर आपण पाहत आहात तसा हिरवा सिग्नल लागल्यानंतर आपण रस्ता क्रॉस करता येतो आपल्याला आणि त्यामुळे कुठेही अपघात घडत नाही. तर असा हिरवा सिग्नल प्रत्येक चौकामध्ये पादचारी लोकांच्यासाठी बसवलेला असतो.
तिथले बस स्टॉप देखील अतिशय व्यवस्थित असतात. सर्व प्रवाशांना बसण्याची काळजी घेतलेली जाते आणि खूप सुंदर असे इथं बसायचे देखील अरेंजमेंट आहे. आणि आपण समोर पाहत आहात हा एक इथला बस स्टॉप आहे आणि इथलं वाहतुकीची व्यवस्था खूप छान आहे. मुख्य म्हणजे इथे झाडी भरपूर आहे आणि रस्त्याच्या मधोमध देखील मध्यभागी देखील मोठी मोठी झाडं लावल्यामुळं सगळीकडं हिरवंगार असतं आणि सावलीतून आपल्याला चालण्याचा देखील एक आनंद वेगळाच इथं आपल्याला अनुभवायला मिळतो. तर असे हे सिंगापूरची वाहतूक व्यवस्था आम्हाला खूप आवडली. आपल्यालाही सिंगापूरच्या या अशा रस्त्यावरून फिरायला खूप आवडेल आणि असे हे व्यवस्थित आणि सुंदर असा हा देश, इथली वाहतूक व्यवस्था, तसेच इथलं पर्यावरण, इथली लोकांची काळजी घेण्याची पद्धत खूप छान आहे. तर असे सिंगापूर आपण जरूर एकदा पाहावं. धन्यवाद.